हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत CPC मधील ऑर्डर 5 रूल 17, 19 आणि 20 सबस्टिट्यूटेड सर्व्हिस म्हणजे काय. सगळ्यात पहिले आपण बघूया सबस्टिट्यूटेड सर्व्हिस म्हणजे काय. सबस्टिट्यूटेड म्हणजेच काय. सबस्टिट्यूटेड या शब्दाचा अर्थ काय होतो, बदली म्हणजे पर्यायी. म्हणजे ज्या ओरिजिनल वेने सर्व्हिस होते ती सर्व्हिस नाही, तर त्याच्या बदल्यात सबस्टिट्यूटेड सर्व्हिस केली जाते. म्हणजे ज्यावेळी ओरिजिनल वेने सर्व्हिस होत नाही अशा वेळी सबस्टिट्यूटेड सर्व्हिस केली जाते. ओरिजिनल वे ऑफ सर्व्हिस. ओरिजिनल वे ऑफ सर्व्हिस म्हणजेच काय, ज्यावेळी कोर्टातून इश्यू समन्सची ऑर्डर होते अशा वेळी सर्विंग ऑफिसर म्हणजेच कोण, तर बेली त्या ठिकाणी म्हणजे डिफेंडंट ज्या ठिकाणी राहतो त्या जागेवर जातो आणि डिफेंडंटला समन्स इश्यू करतो आणि डिफेंडंट ओरिजिनलवर साईन करतो आणि डुप्लिकेट कॉपी ऑफ समन्स रिसीव करतो. ही झाली ओरिजिनल वे ऑफ सर्व्हिस. पण काही वेळेला डिफेंडंट ॲक्सेप्ट करत नाही किंवा डिफेंडंट त्या जागी सापडत नाही, मग अशा वेळी सबस्टिट्यूटेड सर्व्हिस केली जाते. सबस्टिट्यूटेड सर्व्हिस ही कधी केली जाते हेच आपण 5.17 बघणार आहोत. ऑर्डर 5 रूल 17 यामध्ये पेस्टिंग कशी केली जाते हे आपण बघूया. म्हणजे बघा, ए इज द प्लेंटिफ, बी इज द डिफेंडंट आणि एने बीच्या अगेन्स्ट सूट फाईल केलेला आहे आणि 30 दिवसामध्ये बीला समन्सची सर्व्हिस व्हायला पाहिजे. त्यामुळे ॲज पर ऑर्डर ऑफ द कोर्ट ज्यावेळी बेलीफ म्हणजे सर्विंग ऑफिसर हु इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द कोर्ट समन्सची सर्व्हिस इश्यू करण्यासाठी ज्यावेळी ते डिफेंडंट ज्या ठिकाणी राहतो तिथे जातात, त्यावेळी काय होते, त्यावेळी डिफेंडंट तिथे नसतो किंवा तो असूनसुद्धा समन्स घेण्यास नकार देतो, साईन करण्यास नकार देतो किंवा डिफेंडंट तिथे नसून तिथे त्याचा एजंट असेल, तो एजंटसुद्धा समन्सची सर्व्हिस घेण्यास नकार देतो किंवा लॉक असतं किंवा बेलीफनं हे लक्षात येते की डिफेंडंट पर्पजली सर्व्हिस अवॉइड करत आहे. सर्व प्रयत्न करूनसुद्धा डिफेंडंटला समन्सची सर्व्हिस होत नाही आहे. मग अशा वेळी बेलीफांना ही ऑर्डर 5 रूल 17 बेलीफना पॉवर दिलेली आहे की ऑर्डर 5 रूल 17 प्रमाणे बेलीफ पेस्टिंग करू शकतात. मग बेलीफ डिफेंडंट ज्या ठिकाणी राहतो त्या जागेवर किंवा ज्या जागी डिफेंडंट बिझनेस करतो अशा ठिकाणी समन्सची कॉपी ॲफिक्स करतात. मग सर्विंग ऑफिसर काय करतात, द सर्विंग ऑफिसर शाल ॲफिक्स अ कॉपी ऑफ समन्स ऑन आउटर डोर और सम अदर कॉन्स्पिक्युअस पार्ट ऑफ द हाऊस. कॉन्स्पिक्युअस म्हणजेच काय, ज्या ठिकाणी सहज दिसेल अशा ठिकाणी बेलीफ समन्सची कॉपी ॲफिक्स करतात. त्यानंतर सर्विंग ऑफिसर कोर्टाला एक रिपोर्ट प्रोड्यूस करणार आणि त्या रिपोर्टमध्ये ते सर्व परिस्थिती मेन्शन करणार की पेस्टिंग का केली, अनेक वेळा जाऊन तिथे डिफेंडंट का सापडला नाही, काय परिस्थिती होती, हे सर्व बेलीफ आपल्या रिपोर्टमध्ये मेन्शन करणार आणि कोर्टाला बेलीफ रिपोर्ट देणार. ऑर्डर 5 रूल 17 अंतर्गत कोर्टाने बेलीफना पॉवर दिलेली आहे की विदाऊट ऑर्डर ऑफ द कोर्ट बेलीफ पेस्टिंग करू शकतात. नेक्स्ट ऑर्डर 5 रूल 19. म्हणजे ऑर्डर 5 रूल 17चा मिसयूज होऊ नये म्हणून CPCमध्ये ऑर्डर 5 रूल 19चा समावेश केलेला आहे. एक्झामिनेशन ऑफ सर्विंग ऑफिसर म्हणजेच ऑर्डर 5 रूल 17 प्रमाणे ज्यावेळी समन्सची बजावणी केलेली असेल त्यावेळी बेलीफनी कोर्टाला स्वतःहून एक ॲफिडेव्हिट द्यायचे असते की ऑर्डर 5.17चा अवलंब का करावा लागला. बेलीफ सांगतात की अशा कुठल्या पॉसिबिलिटीज होत्या, अशा कुठल्या गोष्टी होत्या की 5.17चा अवलंब करावा लागला. मग या सर्व बाबी सांगून त्यावर एक शिक्का मारला जातो की वरील मजकूर हा खरा आहे. ऑर्डर 5 रूल 17 पण पेस्टिंग होते आणि ऑर्डर 5 रूल 20 पण पेस्टिंग होते. पण याच्यामध्ये फरक काय आहे की 5.17 जी पेस्टिंग होते ती विदाऊट ऑर्डर ऑफ द कोर्ट होते, म्हणजे बेलीफना पॉवर आहे, आणि 5.20 जी पेस्टिंग होते ती विथ द ऑर्डर ऑफ द कोर्ट होते. सो ज्यावेळी बेलीफ 5.17 प्रमाणे पेस्टिंग करतात त्यावेळी याची खात्री करणे आवश्यक आहे की 5.17चा अवलंब बेलीफना का करावा लागला. म्हणून ज्यावेळी बेलीफ 5.17 प्रमाणे बजावणी करतात त्यावेळी कोर्टाला एक ॲफिडेव्हिट देतात, सर्व परिस्थिती कथन करतात. यालाच म्हणायचं एक्झामिनेशन ऑफ सर्विंग ऑफिसर. ऑर्डर 5 रूल 19A. बेलीफ सर्व्हिस प्लस RPAD. यामध्ये पर्सनल सर्व्हिस बरोबर पोस्टाद्वारे ही सर्व्हिस केली जाते. समन्स टू बी सर्व बाय रजिस्टर पोस्ट एक्नॉलेजमेंट. ऑर्डर 5 रूल 20 क्लॉज 1. वेअर द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट देर इज रिझन टू बिलीव्ह दॅट
द डिपेंडंट इज कीपिंग आउट ऑफ द वे फॉर द पर्पज ऑफ अवॉइडिंग सर्व्हिस. जेव्हा कोर्ट सॅटिस्फाईड आहे किंवा ज्यावेळी कोर्टाला असे वाटते की डिपेंडंट पर्पजली सर्व्हिस अवॉइड करत आहे, ऑर्डिनरी वेने सर्व्हिस होत नाही, अशा वेळी कोर्ट 5:20 प्रमाणे सबस्टिट्यूटेड सर्व्हिसची ऑर्डर करते. द कोर्ट शॅल ऑर्डर द समन्स टू बी सर्व बाय अफिक्सिंग अ कॉपी ऑफ समन्स देअर ऑफ in some conspicuous place of the courthouse and also upon some conspicuous part of house in which the defendant is known to have last resided or carried on business or personally work for gain. म्हणजे बघा, रूल 17 मध्ये डिफेंडंट जिथे राहतो त्या जागी व बिझनेसच्या ठिकाणी कॉपी अफिक्स केली जाते व रूल्स 20 मध्ये डिफेंडंट ज्या ठिकाणी राहतो तिथे बिझनेसच्या जागी व कोर्ट हाऊस या ठिकाणी समन्सची कॉपी ॲफिक्स केली जाते. या सर्व्हिसला व्हॅलिड सर्व्हिस म्हणतात. तर 5:17 आणि 5:20 मध्ये फरक काय? तर 5:17 मध्ये बेलीफना असे वाटते की ऑर्डिनरी वेने सर्व्हिस होत नाही तर पेस्टिंग करावी, आणि 5:20 मध्ये कोर्टाला असे वाटते की ऑर्डिनरी वेने सर्व्हिस होत नाही तर सबस्टिट्यूटेड सर्व्हिस करण्यात यावी. ऑर्डर पास रूल 20(1)(a) अंडर पब्लिकेशन केले जाते. या ऑर्डरद्वारे समन्सची सर्व्हिस ही जाहिरातीद्वारे वर्तमानपत्रात पब्लिश केली जाते. म्हणजे अशा वर्तमानपत्रात पब्लिश केली जाते की त्या ठिकाणी डिफेंडंट राहतो त्या ठिकाणी हा न्यूजपेपर आहे, त्या परिसरातील दैनिक वर्तमानपत्रात ही जाहिरात पब्लिश केली जाते. किंवा डिफेंडंट ज्या ठिकाणी काम करतो, बिझनेस करतो, अशा ठिकाणी असलेल्या वर्तमानपत्रातसुद्धा ही जाहिरात पब्लिश केली जाते. तर फ्रेंड्स, तुम्हाला सबस्टिट्यूटेड सर्व्हिस 5:17, 5:19 आणि 5:20 म्हणजे काय हे समजलं असेलच.